एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 जावा सेलेनियम इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत. सो विल बिगिन विथ कोर आर्किटेक्चर. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट आर सेलेनियम इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स. ओके, मेजरली सेलेनियम हॅव 3 कॉम्पोनंट्स. तर फर्स्ट कॉम्पोनंट आहे वेब ड्रायव्हर, सेलेनियम वेब ड्रायव्हर. द कोर API that interacts directly with a browser using a native support. It supports multiple languages such as Java, Python, C#, Ruby, and many more. Second component is Selenium IDE, a Chrome Firefox plugin used for rapid prototyping and record and playback of simple test cases. Or to record and playback feature will go with Selenium IDE. Okay. थर्ड तिसरा जो कॉम्पोनंट आहे सेलेनियम ग्रिड आहे. हे कशासाठी आपण वापरतो? यूज्ड फॉर रनिंग टेस्ट इन अ पॅरलल अक्रॉस डिफरंट ब्राउझर, ऑपरेटिंग सिस्टम अँड मशीन युजिंग हब अँड नोड आर्किटेक्चर. म्हणजे हब आणि नोड आर्किटेक्चर वापरून आपण हा डिफरंट मशीन, डिफरंट ब्राउझर आणि डिफरंट ऑपरेटिंग सिस्टमला मॅनेज करण्यासाठी वापरतो. आणि हे कशासाठी मेजरली आपण ह्याचं एक ॲप्लिकेशन काय आहे, जे ॲप्लिकेशन आहे की आपण बाय युझिंग दिस क्रॉस ब्राउझर टेस्टिंग करू शकतो, कम्पॅटेबिलिटी टेस्टिंग करू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट आर इम्पॉर्टंट एलिमेंट लोकेटर्स. तर आपल्या सेलेनियम वेब ड्रायव्हर आपल्याला प्रोव्हाइड करतो इम्पॉर्टंट लोकेटर्स सच ॲज ID अँड नेम, लिंक टेक्स्ट, CSS सिलेक्टर, एक्सपाथ. तर ID अँड नेम काय? फास्टेस्ट अँड मोस्ट रिलायबल लोकेटर आहेत. अँड लिंक टेक्स्ट इट मॅचेस टेक्स्ट ऑफ अँकर टॅग, जे की डोममध्ये अँकर टॅग असतात एने मेन्शन केलेले, त्याला आपण लिंक टेक्स्टने फाइंड आउट करू शकतो. अँड CSS सिलेक्टर जे आहे, जे की फास्टेस्ट आहे आणि परफॉर्मन्ससाठी बेस्ट आहे. इट ओके. अँड लास्ट वन इज एक्सपाथ. इट इज मोस्ट फ्लेक्झिबल, अलाउज बाय डायरेक्शनल नेव्हिगेशन इन अ डोम. ओके, सो बाय युझिंग एक्सपाथ ऑल्सो हॅव 2 टाईप्स, रिलेटिव्ह अँड ॲब्सोल्यूट. तर ॲब्सोल्यूटनं आपण पूर्ण फ्रॉम स्टार्टिंग टू एंडपर्यंत आपण कुठलं पण त्या एलिमेंटच्या वेब एलिमेंट फाइंड आउट करू शकतो बाय नेव्हिगेटिंग फ्रॉम स्टार्टिंग ऑफ दॅट डोम पेज टू टिल दॅट एलिमेंट. आणि एक्सपाथ रिलेटिव्ह एक्सपाथ आहे, प्रॉपर फक्त आपण त्याचीच एक रिलेटिव्हली पाथ एक लिहितो, त्याने फाइंड आउट करून नेव्हिगेट करतो. थर्ड क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन फाइंड एलिमेंट अँड फाइंड एलिमेंट्स. ओके, ह्या दोन्ही पण मेथड आहेत जे की आपण सेलेनियम वेब ड्रायव्हरमध्ये वापरतो. जर पर्टिक्युलर युनिकली एक एलिमेंट जर आपल्याला पाहिजे असेल, सिंगल वेब एलिमेंट फाइंड आउट करायचं असेल, तर त्यावेळेस आपण फाइंड एलिमेंट मेथड वापरतो, ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट. आणि जर आपल्याला मल्टिपल लिस्ट ऑफ द एक वेब एलिमेंट आहे, वेब टेबल आहे, त्याच्यामध्ये लिस्ट आहे एलिमेंटची, तर ते लिस्ट ऑफ द वेब एलिमेंट जर आपल्याला पाहिजे असतात तर त्यासाठी आपण ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट्स, तर इट रिटर्न्स लिस्ट ऑफ द वेब एलिमेंट. बिहेवियर कसं आहे, तर रिटर्न्स द फर्स्ट मॅचिंग एलिमेंट अँड इट रिटर्न्स ऑल मॅचिंग एलिमेंट्स. ओके, इट थ्रोज नो सच एलिमेंट एक्सेप्शन, इट रिटर्न्स एम्प्टी लिस्ट. ओके, यूज कसं काय, तर युनिक एलिमेंट पाहिजे असेल आपल्याला, स्पेसिफिक एक एलिमेंट जर फाइंड आउट करायचं असेल, कुठला पण एक एलिमेंट डोममधला, तर त्यासाठी आपण फाइंड एलिमेंट वापरतो. अँड व्हॅलिडेटिंग लिंक्स अँड डायनॅमिक टेबल्स विल गो फॉर फाइंड एलिमेंट्स. तर सेलेनियम वेब ड्रायव्हरमध्ये सिंक्रोनायझेशनच्या खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर हाऊ टू हँडल दोज इश्यूज. सो सेलेनियम वेब ड्रायव्हर प्रोव्हाइडर्स सम वेट्स. फर्स्ट वन इज इम्प्लिसिट वेट, सेकंड वन इज एक्सप्लिसिट, अँड थर्ड वन इज फ्लुएंट वेट. सो यूजिंग दीज वेट्स, हे वेट्स वापरून आपण इम्प्लिसिट आपण सिंक्रोनायझेशन प्रॉब्लेम सॉल्व करतो. ओके, इम्प्लिसिट वेट काय आहे? इट इज अ ग्लोबल वेट अप्लाइड टू द ड्रायव्हर इन्स्टन्स. इट टेल्स वेब ड्रायव्हर टू होल्ड द डोम फॉर अ सर्टन अमाऊंट ऑफ टाईम. जर आपण इम्प्लिसिट वेट जर स्क्रिप्टमध्ये अप्लाय केलं, आणि स्क्रिप्टमध्ये 10-15 वेब एलिमेंट असते जे की एका डोममध्ये प्रेझेंट असणारे, तर ते पूर्ण स्क्रिप्टला डोमला अप्लाय होतं. ओके, एक्सप्लिसिट वेट म्हणजे काय, एका स्पेसिफिक एलिमेंटला एका स्पेसिफिक कंडिशन लावून आपण अप्लाय करतो. जसं की वेट फॉर स्पेसिफिक कंडिशन, इट एलिमेंट टू बी विजिबल, एलिमेंट टू बी क्लिकेबल, अशा कंडिशन आपण तिथं मेन्शन करून फॉर अ स्पेसिफिक एलिमेंट युजेस, अँड इट युजेस वेब ड्रायव्हर वेट. ओके, थर्ड वन इज फ्लुएंट वेट. फ्लुएंट वेट आणि एक्सप्लिसिट वेट सेमच आहे, फक्त आपण याच्यामध्ये एक इंटरवल वापरतो. जर एक्सप्लिसिट वेट आपण 30 सेकंडमध्ये थांबवत असतात, इथे पण आपण 30 सेकंड लावतो, तर आपण एव्हरी 5 सेकंड ऑफ इंटरवल विल व्हॅलिडेट. ओके, इट इज ॲडव्हान्स वेट दॅट डिफाईन्स द मॅक्झिमम टाईम टू वेट ॲट द फ्रिक्वेन्सी विथ विच टू चेक द कंडिशन. म्हणजे 30 सेकंद आपण वेट करतो आहे, पण प्रत्येक 5 सेकंडच्या फ्रिक्वेन्सीला आपण चेक करतो आहे ते एलिमेंट विजिबल झाला का नाही.
It is fluent. And fifth question is how to handle a drop down. So Selenium driver provides us one class which is a select class. आपण by using select class Selenium हे ड्रॉप डाउन्स हँडल करतो. सिलेक्ट क्लास टू इंटरॅक्ट विथ टॅग्स, जे आपण टॅगला पण इंटरॅक्ट करतो. आणि सिलेक्ट क्लास आपल्याला प्रोव्हाइड करतं इम्पॉर्टंट 3 मेथड्स: सिलेक्ट बाय विजिबल टेक्स्ट, सिलेक्ट बाय इंडेक्स, सिलेक्ट बाय व्हॅल्यू. ह्या 3 वेनं आपण ड्रॉपडाऊन हँडल करू शकतो. त्यामधले जे टेक्स्ट असतील, कंट्री जर ड्रॉपडाऊन असेल तर त्यामध्ये कंट्रीचे नाव असतील, ते टेक्स्ट असतील. इंडेक्स असेल म्हणजे ते इंडेक्स 0, 1, 2, 3 पासून स्टार्ट होणार असेल तर त्यातनं आपण इंडेक्सनुसार पण सिलेक्ट करू शकतो. आणि स्ट्रिंग व्हॅल्यू म्हणजे सिलेक्ट बाय ती कंट्रीचं जे स्पेसिफिक नाव आहे ती नाव एंटर करून पण आपण हे करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. तर दिस वे आपण बघितलेले आहेत 5 टॉप मोस्ट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कंप्लीट करू. थँक्स फॉर वॉचिंग.